अम्मूचा कुत्रा, सौम्या राजेंद्रन द्वारे लिखित. अम्मूकडे एकही कुत्रा नव्हता, पण तिने शाळेत सगळ्यांना सांगितले की तिच्याकडे कुत्रा आहे. ती वेणूला म्हणाली, माझ्या कुत्र्याचे नाव शंकर आहे. शंकर केळी खातो, तिने अब्दुलला सांगितले. शंकरचा रंग काळा आहे, ती कुमारीला म्हणाली. शंकर माझ्याशी बॉलने खेळतो, तिने उन्नीला सांगितले. हे ऐकून वेणू, अब्दुल, कुमारी आणि उन्नी अम्मूला म्हणाले की त्यांना शंकरला बघायला यायचं आहे. तुम्ही नाही येऊ शकत, अम्मूने मान हलवत नाही म्हटलं. का? त्यांनी विचारले. कारण शंकरला गर्दीची भीती वाटते, अम्मू म्हणाली. मग आम्ही एक एक करून त्याच्याशी खेळू ना, कुमारी म्हणाली. तरीही नाही जमणार, अम्मू म्हणाली. का? उन्नीने विचारले. कारण आज आम्ही बाहेर जाणार आहोत, अम्मू म्हणाली. मग आम्ही उद्या येतो ना, अब्दुल म्हणाला. आम्ही त्याच्यासाठी केळी पण घेऊन येतो, वेणू म्हणाला. आम्ही एक एक करून त्याच्याशी खेळू, कुमारी म्हणाली. शेवटी अम्मूचा नाईलाज झाला. ती म्हणाली, बरं चालेल, काय करणार, दुसरं काय बोलावं हे तिला सुचतच नव्हतं. त्या संध्याकाळी अम्मूने तिच्या बाबांना विचारलं की ते तिच्यासाठी कुत्र्याचं एक पिल्लू आणतील का. बघूया नंतर, ते म्हणाले. पण मला घाई आहे, अम्मू म्हणाली. तिच्या बाबांना हसू आलं. अम्मू त्या रात्री जेवलीच नाही. तिला बरं वाटत नव्हतं. उद्या काय होईल याचा तिला विचारच करवत नव्हता. सकाळी आई तिला म्हणाली, तुला बरं नाही वाटतं. तिने अम्मूच्या कपाळाला हात लावून पाहिलं. तुला ताप आहे, ती काळजीने म्हणाली. आज तू घरीच राहा. म्हणून अम्मू शाळेत गेली नाही. दिवसभर ती अंथरुणातच झोपून होती. ती हसलीच नाही मुळी. तिने फक्त ब्रेडचा एक तुकडा खाल्ला. संध्याकाळी वेणू, अब्दुल, कुमारी आणि उन्नी घरी आले. आज तू शाळेत का नाही आलीस, उन्नीने विचारलं. मला बरं नाही, अम्मू म्हणाली. आम्ही शंकरला पाहिलं, अब्दुल म्हणाला. कुठे, अम्मूने विचारलं. तुमच्या बागेत, कुमारी म्हणाली. त्याला बॉलशी खेळायचंच नव्हतं, अब्दुल म्हणाला. अचानक अम्मू पलंगावरून उठली आणि बाहेर पळाली. अरे खरंच की, तिच्या बागेमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू होतं, शंकर. पण याचा रंग काळा नाही, वेणू म्हणाला. हा तर भुऱ्या रंगाचा आहे. ओह, अम्मू म्हणाली. ते मी असंच म्हणाले होते. त्याला गर्दीची भीतीही नाही वाटत, अब्दुल म्हणाला. ओह, अम्मू म्हणाली. ते पण मी असंच म्हटलं होतं. त्याला बॉलशी खेळायला नाही आवडत, उन्नी म्हणाला. ओह, अम्मू म्हणाली. मी ते सुद्धा असंच म्हटलं होतं. पण त्याला केळी मात्र आवडतात, कुमारी म्हणाली. बघ, मी म्हटलं होतं, हो की नाही, अम्मू हसत हसत आनंदाने म्हणाली.
बरं का? या व्हिडिओला पसंत करायला आणि त्या सोबत सामायिक करायला विसरू नका आणि खालील बाजूस आपले मत नक्की नोंदवा.